नाताळच्या सुट्ट्यात शेगाव झाले हाऊसफुल। श्री संत गजानन महाराज दर्शनासाठी लाखोंची गर्दी। संतनगरी शेगावला आले यात्रेचे सुरू। नाताळ सणानिमित्त मिळालेल्या सलग सुट्ट्यांमुळे विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे। मुंबई, पुणे यासह राज्यातील विविध भागांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांना मिळालेल्या दीर्घकालीन सुट्ट्यामुळे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी 1 लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही नाताळच्या काळात श्रींच्या दर्शनासह आनंदसागर या आध्यात्मिक केंद्राच्या दर्शनासाठी भाविकांचा मोठा ओघ पाहायला मिळतो आहे। शेगाव रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या, एसटी बसमधून मोठ्या प्रमाणावर प्रवासी बाहेर पडताना दिसत असून मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे। श्रींच्या दर्शनासाठी भाविकांना सरासरी 3 तासाचा अवधी लागत असून श्रीमुख दर्शनासाठी सुमारे 40 मिनिटे वेळ लागत आहे। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री संत शेगाव गजानन महाराज संस्थानकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे। एकेरी दर्शन मार्ग, शिस्तबद्ध रांगा आणि सुरळीत दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे। मंदिरामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे। तसेच वारकरी निवास, भक्त निवास, विसावा आणि विहार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निवासी व्यवस्थाही करण्यात आली आहे। श्री संस्थानच्या पार्किंगमध्ये भाविकांची वाहने शिस्तबद्ध उभी असून मंदिर परिसरातील तसेच खाजगी पार्किंगही पूर्णपणे हाऊसफुल झाले आहे। नाताळच्या सुट्ट्यांचा लाभ घेत लाखो भाविकांनी याच डोळा श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले। भाविकांच्या सेवेसाठी श्री संस्थानकडून राबवण्यात आलेले हे नियोजन श्रद्धा, शिस्त आणि व्यवस्थेचे उत्तम उदाहरण ठरत आहे। प्रतिनिधी दीपक सुरोशे, आधुनिक केसरी, शेगाव।